नमस्कार मित्रांनो. आज आपण एक एक अनोखी गोष्ट शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते आधीच आपलं आहे असं समजून आपण बिहेव केल्यानंतर, वागल्यानंतर काय फरक पडतो ते आज आपण वेगळ्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता या क्षणी तुमचं जीवन बदलण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या वास्तविकतेचे निर्माते आहात आणि आज आम्ही तुमच्यातील या अतुलनीय शक्तीमध्ये प्रवेश कसा करायचा ते शोधू. आराम आणि विश्वास या दोन सरळ शब्दांनी सुरुवात होते. आपला दिवस किती वेळा घाईघाईने, ताणतणावाच्या ओझ्याखाली आणि संभाव्य परिणामांच्या चिंतेने जातो याचा विचार करा. आम्ही कायमच काठावर आहोत, सर्व काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तुमची इच्छा पूर्ण करण्याची गुरुकिल्ली प्रत्यक्षात सोडून देणे असेल तर? होय. तुमची स्वप्ने प्रकट करण्याचे आणि तुम्ही ज्या जीवनाची कल्पना करतात ते निर्माण करण्याचे रहस्य विश्रांती आणि विश्वास ठेवण्याच्या क्षमतेमध्ये आहे. हे कदाचित खूप सोपे वाटेल, परंतु तुमचे संपूर्ण जीवन बदलण्याची क्षमता असलेले एक खोल सत्य आहे. जेव्हा तुम्ही आराम करता तेव्हा तुम्ही विश्वाच्या अनंत शक्यतांकडे उघडता. तुमचे मन स्वच्छ होते, तुमचे शरीर शांत होते आणि तुम्ही चमत्कारांचा मार्ग मोकळा करता. विश्वास तुम्हाला जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहाशी संरेखित करतो, ज्यामुळे तुम्हाला त्याच्या विरुद्ध प्रवाहाऐवजी प्रवाहासोबत जाण्याची परवानगी मिळते. आणि येथे रोमांचक भाग आहे. जेव्हा तुम्ही विश्रांती आणि विश्वासाला अपेक्षेने एकत्र करता तेव्हाच जादू उलगडते. तेव्हाच तुम्हाला मूर्त परिणाम दिसू लागतील, दूरच्या भविष्यात नाही तर आज आणि आत्ता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा विचार करण्याची अट घालण्यात आली आहे की आपण आपले ध्येय गाठण्यापूर्वी बदलासाठी वेळ, कठोर परिश्रम, संघर्ष आणि दुःख आवश्यक आहे. पण तो विश्वास चुकीचा असेल तर? ज्या दिवशी तुम्ही तुमचा हेतू निश्चित करा त्याच दिवशी चमत्कार घडू शकले तर? हे कदाचित दूरगामी वाटेल, परंतु मी ते प्रत्यक्ष पाहिले आहे. लोक दीर्घकालीन आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या स्वप्नातील नोकऱ्या मिळवल्या आहेत आणि केवळ काही दिवसात किंवा काही तासात त्यांचे सोबती सापडले आहेत, कारण त्यांनी आराम करणे, विश्वास ठेवणे आणि मोठ्या गोष्टींची अपेक्षा करणे निवडले आहे. आता तुम्ही संशयी असताल. कदाचित तुम्ही याआधी सकारात्मक विचार करण्याचा किंवा व्हिज्युअलायझेशनचा प्रयत्न केला असेल तर यश मिळाले नाही. मला ते समजले. पण इथे महत्त्वाचा फरक आहे. हे केवळ सकारात्मक विचारांचा विचार करण्याबद्दल किंवा कल्पना करण्याबद्दल नाही, तर ते खरोखर अनुभवण्याबद्दल आहे. या क्षणी तुम्ही आत्ता अनुभवू इच्छित असलेल्या वास्तवाला मूर्त रूप देण्याबद्दल आहे. जेव्हा तुम्ही खरोखर आराम आणि विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही अशा स्थितीत प्रवेश करता जिथे काहीही शक्य आहे. तुमचे शरीर तणावमुक्त होते, तुमचे मन स्वच्छ होते आणि तुम्ही अनंत क्षमतेच्या क्षेत्रात प्रवेश करता. या अवस्थेत तुम्ही तुमच्या इच्छेपासून वेगळे नसता, तुम्ही त्यांच्याशी एक व्हा. अपेक्षा हे ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जेव्हा आपण काहीतरी घडण्याची अपेक्षा करता तेव्हा ते आशा किंवा इच्छा नसते, ते जाणून घेण्याबद्दल असते. तुम्ही असे जगता जसे की ते आधीच झाले आहे आणि तेव्हाच विश्व प्रतिसाद देते. तुमच्या बाह्य जगामध्ये आणि तुमच्या अंतर्गत जगामध्ये काय घडत आहे यात विश्व फरक करत नाही. जेव्हा तुम्हाला हवं आहे ते भौतिक रीतीने साकार होण्याआधी ते असण्याची वास्तविकता तुम्ही अनुभवू शकता, तेव्हा तुम्ही खरा निर्माता बनता. मग आपण हे कसं साध्य करू? आज आपण आराम, विश्वास आणि चमत्काराची अपेक्षा कशी करू शकतो
हे सर्व आपल्या विचार आणि आपल्या ऊर्जेने सुरू होते. प्रत्येक विचार विश्वाला एक सिग्नल पाठवतो, जसे की तलावात टाकलेला खडा तरंग निर्माण करतो, ज्यामुळे आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. अभाव, भीती किंवा काळजीचे विचार त्या अनुभवांना आकर्षित करणारे सिग्नल पाठवतात. याउलट जेव्हा तुम्ही विपुलता आणि संभावनेचे विचार निवडता, तेव्हा तुम्ही एक वेगळी वास्तव निर्माण करता. तुम्ही अशा फ्रिक्वेन्सीमध्ये ट्यून करता जिथे चमत्कार केवळ शक्य नसून अपेक्षित असतात. हे फक्त तुमच्या विचारांपेक्षा जास्त आहे. हे तुमच्या ऊर्जेबद्दल आणि तुमच्या कंपनांबद्दल आहे. आपण अनुभवत असलेली प्रत्येक भावना विश्वाला एक सिग्नल पाठवते. जेव्हा तुम्हाला तणाव आणि चिंताग्रस्त किंवा निराश वाटत असेल, तेव्हा तुम्ही कमी वारंवारतेवर कार्य करत आहात. तथापि जेव्हा तुम्ही आराम करता, विश्वास ठेवता आणि आनंद आणि कृतज्ञता अनुभवता, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच तुम्ही चमत्कारांना आकर्षित करणाऱ्या वारंवारतेने कंपन करता. मग आपले विचार आणि आपली ऊर्जा कशी बदलू शकतो याची सुरुवात जागृतीने होते. दिवसभर आपले विचार आणि भावनांचे निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही तणावात किंवा काळजीत अडकता, तेव्हा ओळखा आणि नंतर शिफ्ट करणे निवडा. दीर्घ श्वास घ्या, तुमचे शरीर आराम करा आणि विचार करा. माझ्यासाठी सर्व काही उत्तम प्रकारे उलगडत आहे असा माझा खरोखर विश्वास असेल तर मी काय विचार करेन? माझ्या इच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत हे मला कळले तर मला कसे वाटेल? इथे ध्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे तुमच्या विचारांमध्ये जागा निर्माण करते. तुम्हाला तुमच्या मनाच्या सच्च्या किलबिलाटाच्या पलीकडे शांतता आणि शक्यतांच्या क्षेत्रात जाण्याची परवानगी देते. या जागेत तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला पुन्हा प्रोग्राम करण्यास सुरुवात करू शकता. आपले बरेचसे वर्तन आणि विचार आपल्या अवचेतनाद्वारे नियंत्रित केले जाते, म्हणजे सबकॉन्शियस माइंडद्वारे. भूतकाळातील अनुभव, विश्वास आणि आपल्या वातावरणाद्वारे प्रोग्राम केलेले असतात. ध्यान आम्हाला या प्रोग्रामिंगमध्ये प्रवेश आणि सुधारित करण्यास अनुमती देते. ध्यान दरम्यान आपल्या इच्छित वास्तवांची कल्पना करा, परंतु ते पाहण्यापलीकडे जा. तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये ते जाणवा. परिपूर्ण आरोग्य, आर्थिक विपुलता आणि प्रेमळ आश्वासक नातेसंबंधाचा आनंद घेणे कसे असेल याची कल्पना करा. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा या भावनांना पूर्णपणे आत्मसात करा. ते तुम्हाला गुंतू द्या, तुम्हाला भरून टाका. असे केल्याने आपण आपल्या मेंदूच्या रसायनशास्त्रात बदल करीत आहोत. नवीन न्यूरल मार्ग तयार करतो आहोत, जे आपल्या नवीन वास्तविकतेला समर्थन देतात. तथापि हा एक वेळचा क्रियाकलाप नाही. चमत्कारांचे साक्षीदार होण्यासाठी दात घासणे किंवा न्याहारी करणे याप्रमाणे हे रोजचे सराव करा. ब्रह्मांडातील चिन्हे पहा, जे नेहमी संवाद साधत असतात आणि आमच्या सर्वांच्याच चांगल्यासाठी मार्गदर्शन करतात. जेव्हा तुम्ही आराम करता आणि विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही या चिन्हांना अधिक ग्रहणशील बनवता. समकरण आणि वरवर परिपूर्ण योगायोग लक्षात घेऊन, जसे की एखाद्याने कॉल करण्यापूर्वी त्याचा विचार करणे किंवा सतत अर्थपूर्ण नंबर पाहणे. ही सर्व चिन्हे आहेत की आपण योग्य मार्गावर आहोत. विश्वाकडून पुष्टी करणे आहेत की आपल्या इच्छा मान्य केल्या जात आहेत आणि संबोधित केल्या जात आहेत. परंतु आपण त्या प्राप्त करण्यासाठी खुले असले पाहिजे आणि त्यांच्या उपस्थितीवर विश्वास ठेवला पाहिजे. कृतज्ञता हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. तुमच्याकडे आधीपासून जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही विश्वाला सूचित करता की तुम्हीही अधिकसाठी तयार आहात. आपल्या दैनंदिन दिनचर्येत कृतज्ञता समाविष्ट करा. दररोज सकाळी उठण्यापूर्वी 3 गोष्टींचा विचार करा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. तुमच्या शरीरात कृतज्ञता पसरवा, मग ती भावना दिवसभर सोबत ठेवा. हा सराव केवळ तुमची सद्यस्थिती सुधारत नाही, तर तुम्हाला अधिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला सकारात्मक ऊर्जेसह संरेखित करतो. आत्ता मला समजले की तुमच्यापैकी काहीजण कदाचित आश्चर्यचकित असतील, परंतु जो कारवाई करण्याबद्दल काय
आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आपण प्रत्यक्षात काही करण्याची गरज नाही का? तुम्ही अगदी बरोबर आहात. कृती निर्णायक आहे, तथापि हे घडण्यास भाग पाडणे किंवा वर्तमानाविरुद्ध संघर्ष करण्याबद्दल नाही. जेव्हा तुम्ही निश्चिंत असाल, विश्वास ठेवता आणि महान गोष्टी घडण्याची अपेक्षा करता, तेव्हा योग्य कृती स्पष्ट होतील. तुम्हाला विशिष्ट पावले उचलण्याची प्रेरणा मिळेल. योग्य लोकांना भेटण्यासाठी तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी असाल आणि संधी स्वाभाविकपणे स्वतःला सादर करतील. यालाच मी प्रेरित क्रिया म्हणून संबोधतो. हे ढकलणे आणि प्रयत्न करणे याबद्दल नाही. हे जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहाशी वाहने, आपल्या अंतर्मनाचे अनुसरण करणे, आपल्या आतड्यांवर विश्वास ठेवणे आणि स्वाभाविकपणे योग्य वाटणारी पावले उचलणे याबद्दल आहे. जेव्हा तुम्ही प्रेरित कृती करता तेव्हा ते काम वाटत नाही, खेळल्यासारखं वाटतं. तुम्हाला जे करायचे आहे तेच तुम्ही करत आहात असे वाटतं आणि तेव्हाच चमत्कार घडू लागतात. अपेक्षांबद्दल बोलूया. इथेच अनेकांना ठेच लागते. ते म्हणतात की त्यांना काहीतरी आहे, परंतु खोलवर विश्वास ठेवत नाहीत की त्यांच्यासाठी ते शक्य आहे. शंका, भीती आणि मर्यादित विश्वास त्यांना रोखून धरतात. परंतु जेव्हा आपण खरोखर काहीतरी घडण्याची अपेक्षा करतो, तेव्हा आपल्याला आपल्या हाडांमध्ये हे माहीत असते की ते घडणार आहे. तेव्हा विश्व हे घडण्यासाठी पर्वत हलवते. अपेक्षेची गुरुकिल्ली म्हणजे निकालापासून अलिप्त राहणे. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट परिणामाशी संलग्न असतो, तेव्हा आपण अनेकदा अभावाच्या ठिकाणी येतो. विचार करतो, मला हे घडण्याची गरज आहे, अन्यथा मी आनंदी होणार नाही. निराशेची ही ऊर्जा प्रत्यक्षात आपल्या इच्छा दूर करते, परंतु जेव्हा आपण त्यापासून अलिप्त होतो, परिणाम जेव्हा आपण व्यक्त करतो, तेव्हा मला हे घडायला आवडेल, परंतु मला माहीत आहे की जे काही घडते ते माझ्या सर्वोच्च चांगल्यातून होते. आम्ही कल्पनेपेक्षा जास्त प्राप्त करण्यासाठी स्वतःला उघडतो. चांगल्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा करा, पण त्या अपेक्षा हलक्यात धरा. विश्वास ठेवा की विश्वाकडे तुमच्यासाठी एक योजना आहे, जी तुम्ही तुमच्या मर्यादित मानवी मनाने कल्पना करू शकतात त्यापेक्षाही चांगली आहे. लक्षात ठेवा, अपेक्षा म्हणजे भविष्यात काहीतरी घडण्याची वाट पाहणे नव्हे, हे आधीच घडले आहे असे जगणे आहे. हे भविष्य वर्तमान क्षणात आणण्याबद्दल आहे. अनेकदा आपण आपला आनंद रोखून धरतो. आम्हाला वाटते, जेव्हा मला ती नोकरी मिळेल तेव्हा मला आनंद होईल, किंवा जेव्हा मी हे ठराविक रक्कम कमवतो तेव्हा मला यशस्वी वाटेल, किंवा मला जेव्हा योग्य जोडीदार मिळेल तेव्हा मला प्रेम वाटेल. पण हे सत्य आहे की या सर्व गोष्टी तुम्ही आत्ता अनुभवू शकता. तुम्ही तुमचे पहिले दशलक्ष कमावण्यापूर्वी तुम्ही यशस्वी वाटू शकता. तुमच्या सोबतीला भेटण्यापूर्वी प्रेम करा. शारीरिक लक्षणे अदृश्य होण्याआधी निरोगी वाटा. जेव्हा तुम्ही त्या भावना स्वतःमध्ये निर्माण करता, तेव्हाच तुम्ही त्या भावनांशी जुळणारे अनुभवाचे चुंबक बनता. अंतिम परिणामात जगण्याचा अर्थ असा आहे, हे स्वतःच्या आवृत्तीला मूर्त रूप देण्याबद्दल आहे, ज्यामध्ये तुम्हाला हवे असलेले सर्व काही आधीच आहे. तुमची ती आवृत्ती कशी विचार करेल, वाटेल, स्वतःला घेऊन जाईल, बोलेल, आजच स्वतःची ती आवृत्ती म्हणून जगणे सुरू करा. बाह्य परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका. तुम्हाला तुमच्या जीवनात पाहायचा असेल ते बदल पहा. मला माहीत आहे की कदाचित आव्हानात्मक वाटेल. तुम्ही आता जिथे आहात तिथून तुम्हाला जिथे व्हायचे आहे तिथून मोठी झेप घेतल्यासारखे वाटेल, परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला ही झेप एकाच वेळी घेण्याची गरज नाही. लहान सुरुवात करा. दिवसातील फक्त 5 मिनिटापासून सुरुवात करा. शांतपणे बसा, डोळे बंद करा, स्वतःला तुमच्या आदर्श जीवन जगण्याची कल्पना करा. त्या जीवनाशी निगडीत भावना अनुभवा, त्यांना तुमचे शरीर भरू द्या, आणि मग जेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडता तेव्हा त्या भावना तुमच्यासोबत तुमच्या दिवसात घेऊन या. तुम्ही या सरावासाठी सातत्याने वचनबद्ध होताच तुम्हाला बदल लक्षात येऊ लागतील. सुरुवातीला हे सूक्ष्म वाढीव शांततेची भावना, उत्तम तणाव व्यवस्थापन आणि तुमच्या दिवसभरातील आनंदाचे क्षणभंगूर क्षण असू शकतात. तथापि आपण ही प्रथा आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्याने बदल अधिक लक्षणीय होतील. संधी मिळू लागतील, लोक तुमच्याकडे
ऊर्जे तुमच्या ऊर्जेकडे आकर्षित होतील आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला एकदा त्रास दिला असेल त्यांचा प्रभाव कमी होईल. तुम्हाला हे कळण्याआधी तुमच्या लक्षात येईल की तुमचे जीवन बदलले आहे. तुम्ही संघर्ष केला, धक्का दिला किंवा सक्तीने परिणाम झाला म्हणून नाही, तर तुम्ही आराम, विश्वास आणि मोठ्या गोष्टी घडण्याची अपेक्षा केली म्हणून. आता आपल्या इच्छा प्रकटीकरणावर चर्चा करताना उद्भवणाऱ्या एक सामान्य चिंतेकडे लक्ष देऊयात. काही लोक काळजी करतात की वैयक्तिक इच्छांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे स्वार्थी आहे असे म्हणतात. स्वतःसाठी अधिक इच्छा केल्याने इतरांपासून दूर होऊ शकते. तथापि सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही तुमचे कंपन वाढवता आणि तुमचे स्वतःचे जीवन सुधारता, तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांनाही उन्नत करता. तुमचा आनंद, यश आणि विपुलता कोणालाही वंचित ठेवत नाही. उलट ते इतरांना त्यांच्या स्वतःच्या जीवनात अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा देऊ शकतात. आनंदी, आत्मविश्वास आणि यशस्वी व्यक्तीचा आसपास असण्याचा प्रभाव विचारात घ्या. हे सहसा आपल्यासाठी देखील अधिक शक्य आहे यावर विश्वास ठेवतो. तुमचा स्वतःचा कंपन वाढवण्याचा हा तरंग प्रभाव आहे. त्यामुळे तुमचा प्रकाश रोखू नका किंवा मंद करू नका. जगाला तुम्ही तुमचं सर्वोत्तम सुरुवात, विपुल सुरुवात आणि आनंदी स्वतः असण्याची गरज आहे. कारण तुमच्या सर्वोच्च क्षमतेवर जगणे इतरांनाही असे करण्यास प्रेरित करते. आराम करणे, विश्वास ठेवणे आणि मोठ्या गोष्टींची अपेक्षा करणे यामधील सामान्य अडथळ्यांची देखील चर्चा करूयात. भीती अपयशाची वाटते. यशाची भीती, या सर्व भीतीमुळे आपण लहान खेळण्यात अडकून राहू शकतो. लक्षात ठेवा, भीती हा फक्त केवळ एक विचार आहे, ते खरे नाही. हे भूतकाळातील अनुभव किंवा कल्पित भविष्यातील परिस्थितीवर आधारित मनाचे प्रक्षेपण आहे. आणि जसे आपण अभाव किंवा विपुलतेचे विचार निवडू शकता, त्याचप्रमाणे आपण आपल्या भीतीवर विश्वास ठेवायचा की नाही हे निवडू शकता. जेव्हा भीती निर्माण होते ती होईल, तेव्हा त्यांच्याशी लढू नका किंवा ढकलून देऊ नका. त्याऐवजी ते कबूल करा. तुमचे रक्षण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद आणि नंतर विश्वासावर लक्ष केंद्रित करणे निवडा. काहीही झाले तरी हाताळण्याची ताकद आणि लवचिकता तुमच्याकडे आहे यावर विश्वास ठेवणे निवडा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भीतीवर विश्वास निवडता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूची पुनर्रचना करता. तुमच्या नवीन सशक्त वास्तवाला समर्थन देणारे नवीन तांत्रिक मार्ग तयार करता. मेंदूबद्दल बोलताना न्यूरोप्लास्टिसिटीला स्पष्ट करूया. आयुष्यभर नवीन न्यूरल कनेक्शन तयार करणे स्वतःची पुनर्रचना करण्याची ही मेंदूची क्षमता आहे. याचा अर्थ तुमचा मेंदू सतत तुमचे विचार, अनुभव आणि वर्तन यावर आधारित बदलत असतो. जेव्हा तुम्ही सातत्याने विश्रांती, विश्वास आणि सकारात्मक अपेक्षांचा सराव करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूची रचना अक्षरशः बदलत असता. तुम्ही नवीन न्यूरल मार्ग तयार करत आहात जे अस्तित्वाच्या या अवस्थांना बळ देतात. आणि तुम्ही जितका सराव कराल तितके हे मार्ग मजबूत होतात. त्यामुळे सातत्य महत्त्वाचे आहे. हे एक स्टँडआउट ध्यान स्तर किंवा सकारात्मकतेचा एक दिवस असण्याबद्दल नाही. या सरावांना तुमच्या जीवनाचा एक नियमित भाग बनवण्याबद्दल आहे. तुम्हाला काय नको आहे त्यापेक्षा तुम्हाला काय आहे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुन्हा पुन्हा निवडणे. जर तुम्हाला असे वाटत असेल की सकारात्मक विचारसरणीने तुमच्यासाठी काहीही बदलले नाही, तर मला समजते. पण लक्षात ठेवा, हे काम केवळ सकारात्मक विचार करण्यापुरते नाही. हे तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या कृती संरेखित करण्याबद्दल आहे. तुम्ही पहा, तुमचे विचार तुमचे निर्माण करतात. तुमच्या भावना तुमच्या कृतींना चालना देतात आणि तुमच्या कृती तुमचे परिणाम तयार करतात. तर तुम्ही स्वतःला सकारात्मक विचारांचा विचार करत असाल, परंतु तरीही भीती किंवा शंका वाटत असेल, तर तुमच्या कृतीमधून ती भीती आणि शंका दिसून येईल आणि परिणामी आपले परिणाम देखील होतील.
म्हणून केवळ तुम्हाला काय हवे याचा विचार करणे महत्त्वाचे नाही, तर ते खरोखरच अनुभवणे आणि ते मूर्त रूप देणे आणि ते आधीच तुमचे वास्तव आहे असे जगणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे विचार, भावना आणि कृती संरेखित होतात, अलाइन होतात, तेव्हा तुम्ही थांबू शकत नाही. हे काम स्वतःला सतत आनंदी राहण्यासाठी भाग पाडण्याबद्दल नाही, तुमच्या नकारात्मक भावनांना नकार देणे किंवा ते नसताना सर्व काही परिपूर्ण आहे असे भासवणे असेही नाही. हे आपण कुठे आहात हे ओळखणे, ते स्वीकारणे, नंतर आपल्याला तेथून कुठे जायचे आहे हे जाणीवपूर्वक ठरवणे आहे. तुम्हाला उदास, राग किंवा निराश वाटत असल्यास स्वतःला त्या भावनांचा पूर्णपणे अनुभव घेण्याची परवानगी द्या. त्यांना दूर ढकलून देऊ नका, परंतु त्यांच्यामध्ये राहू नका. त्यांना अनुभवा, त्यांना ओळखा आणि मग स्वतःला विचारा, त्याऐवजी मला काय वाटेल आणि मी त्या भावनांकडे कसा जाऊ शकेन. इथेच निवडीची शक्ती येते. प्रत्येक क्षणात तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या कृती निवडण्याची ताकद तुमच्याकडे असते. तुम्ही कशावर लक्ष केंद्रित कराल आणि कशावर लक्ष केंद्रित कराल ते तुम्ही ठरवा. त्यामुळे तुम्हाला जे हवे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा, जे नको आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. जे नको आहे त्यावर लक्षित करा. तुम्ही कुठे जात यावर लक्ष केंद्रित करा, तुम्ही कुठे गेला आहात यावर नाही. जे शक्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला काय मर्यादित करत आहे यावर नाही. लक्षात ठेवा, हे वास्तवाकडे दुर्लक्ष करणे किंवा नाकारण्यात जगणे नाही. हे समजून घेण्याबद्दल आहे की तुम्ही तुमची धारणा तुमचे वास्तव निर्माण करते. दोन लोक तंतोतंत समान परिस्थिती पाहू शकतात आणि त्यांच्या मानसिकतेवर आणि विश्वासावर आधारित पूर्णपणे भिन्न वास्तविकता पाहू शकतात. प्रत्येक अनुभवातील चांगले संधी आणि धडे पाहण्यासाठी निवडा. कारण जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही स्वतःला नवीन शक्यतांनी भरलेल्या जगासमोर उघडता. आता क्षणभर ऊर्जेवर चर्चा करूयात. विश्वातील प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर कंपन करणारी ऊर्जा आहे आणि सारखे आकर्षित करते. तुम्ही जगामध्ये जी ऊर्जा सोडता तीच तुम्ही परत आकर्षित कराल. जर तुम्ही तणाव, चिंता आणि भावाच्या वारंवारतेवर कंपन करत असाल तर तुम्ही त्या वारंवारतेशी जुळणारे अधिक अनुभव आकर्षण करताल. या उलट जर तुम्ही शांतता, आनंद आणि विपुलतेच्या वारंवारतेने कंपन करीत असाल तर तुम्ही त्याऐवजी अनुनाद करणारे अनुभव आकर्षित करताल. तुमची कंपन वाढवणे तुमच्या विचार आणि भावनांपासून सुरुवात होते, जसे आम्ही चर्चा केली आहे, परंतु त्यात तुमच्या भौतिक शरीराची काळजी घेणे देखील समाविष्ट आहे. पौष्टिक पदार्थ खाणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे या सर्वांचा तुमच्या ऊर्जेवर आणि उच्च कंपन राखण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुमचे कंपन वाढवण्यासाठी ध्यान हे आणखी एक प्रभावी साधन आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही आपल्या मनाची बडबड शांत करा आणि शुद्ध क्षमतेच्या क्षेत्रात टॅप करा. तुम्ही स्वतःला विश्वाच्या ऊर्जेशी संरेखित करता आणि असे करताना तुम्ही तुमचे स्वतःचे कंपन वाढवता. जेव्हा तुम्ही तुमची कंपन वाढवता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःवरच प्रभाव टाकत नाही तर प्रत्येकावर आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करता. तुम्ही लाईटहाऊस म्हणजे दीपगृहासारखे काम करता, सकारात्मक ऊर्जा पसरवताना आणि इतरांनाही त्याची स्पंदने उंचावण्यास प्रेरित करता. आता मग या प्रवासातील एक सामान्य अडखळण निश्चिततेची गरज सोडवायची आहे. आम्हा मानवांना निश्चितता आवडते. गोष्टी कशा घडतील हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, आम्हाला हमी हवी आहे. पण इथे सत्य आहे, जीवन स्वाभाविकपणे अनिश्चित आहे आणि ती अनिश्चितता प्रत्यक्षात एक भेट आहे. हेच जीवन रोमांचक आणि शक्यतांनी परिपूर्ण बनवते. जेव्हा तुम्ही अनिश्चितता स्वीकारू शकता आणि ते धोक्याच्या ऐवजी एक साहस म्हणून पाहू शकता तेव्हा तुम्ही स्वतःला खऱ्या चमत्कारांसाठी उघडता. याचा विचार करा, सगळं कसं घडणार हे नक्की माहीत असतं तर खळबळ कुठून आली असती. या विश्वाची वाढ आणि संधी तुम्हाला चकित करण्याची तुम्ही खोटी कल्पना केली नसती. यापेक्षा ही चांगली गोष्ट कोठे असेल म्हणून खात्री शोधण्याऐवजी विश्वास शोधा. स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वास
विश्वावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा की सर्व काही आपल्या सर्वांचेच चांगले करण्यासाठी कार्य करत आहे. जरी ते लगेच उघड होत नसले तरी आता शरण जा, आत्मसमर्पण करा. म्हणजे हार मानणे किंवा निष्क्रिय होणे असा नाही. याचा अर्थ सर्व काही नियंत्रित करण्याची गरज सोडून देणे. याचा अर्थ उच्च शक्तीवर विश्वास ठेवणे. मग तुम्ही त्या देवाला, विश्वाला, ऊर्जेला, स्त्रोत म्हणा किंवा आणखी काही म्हणा. जेव्हा तुम्ही शरणागती पत्करता तेव्हा तुमची गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याचा तणाव सोडता आणि स्वतःला मार्गदर्शन करण्याची परवानगी देता. तुम्ही स्वतःला स्वीकारण्यासाठी उघडता आणि अनेकदा तुम्ही शरणागती पत्करल्यावर जे येते ते तुम्ही शक्तीने किंवा नियंत्रणाद्वारे मिळवू शकले असते त्यापेक्षाही खूप मोठे असते. मला माहीत आहे की तुमच्यापैकी काही जण विचार करत असतील, पण जो माझ्याकडे ध्येय आहेत, माझ्याकडे काही गोष्टी आहेत ज्या मला साध्य करायच्या आहेत, त्या मी आत्मसमर्पण कसं करू शकतो आणि तरी माझ्या ध्येयांसाठी कसं कार्य करू शकतो? तो एक वैध प्रश्न आहे. मुख्य म्हणजे तुमचा हेतू निश्चित करणे, तुम्हाला काय हवे आहे याबद्दल स्पष्ट असणे आणि नंतर परिणामांशी संलग्न जोडणे तुमचा भाग आहे. प्रेरित कृती करा, परंतु नंतर सोडून द्या. विश्व बाकीचे सर्व विश्व हाताळेल. हे बी पेरण्यासारखे आहे. तुम्ही माती तयार करा, बी लावा, पाणी द्या आणि सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करा. परंतु ते वाढत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही रोज बियाणे खोदत नाही. तुम्ही नैसर्गिक प्रक्रियेवर विश्वास ठेवता. हे जाणून घेता की जर तुम्ही तुमची भूमिका पूर्ण केली असेल तर वनस्पती वाढेल. तुमची स्वप्ने आणि ध्येये त्या बीजासारखी आहेत. त्यांना स्पष्ट हेतूने लावा. तुमचे विचार आणि कृतींनी त्याचे पोषण करा, परंतु नंतर प्रक्रियेवर विश्वास ठेवा. आपण अद्याप परिणाम पाहू शकत नसले तरी ते वाढत आहे यावर विश्वास ठेवा. हे आपल्याला आपल्या इच्छा प्रकट करण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण पैलूकडे घेऊन जाते, संयम. आमच्या वेगवान जगात आम्हाला अनेकदा सर्व काही झटपट घडावे असे वाटते. आम्ही एक हेतू सेट करतो आणि नंतर त्वरित परिणामांची अपेक्षा करतो. परंतु लक्षात ठेवा की आपण काहीतरी घडताना पाहू शकत नाही याचा अर्थ काहीही होत नाही. बऱ्याचदा सर्वात मोठे बदल पृष्ठभागाच्या खाली होतात, जसे की जमिनीत उगवणारे बीज जमिनीतून फुटण्याआधी. म्हणून प्रक्रियेत स्वतःशी संयम ठेवा. सर्व काही अचूक वेळेत उलगडत आहे यावर विश्वास ठेवा आणि त्या दरम्यान प्रवासाचा आनंद घ्या. नेहमी आपल्या आनंदासाठी भविष्याकडे पाहण्यापेक्षा वर्तमान क्षणात आनंद शोधा. आता आपल्या अभिव्यक्तींना, कृतज्ञतेला खरोखर गती देऊ शकेल अशा एखाद्या गोष्टीबद्दल बोलूया. कृतज्ञता चमत्कारांसाठी चुंबकाप्रमाणे कार्य करते. जेव्हा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही स्वतःला आणखी मिळवण्यासाठी उघडता. कृतज्ञतेने प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट करा. तुम्ही सकाळी अंथरुणातून उठण्यापूर्वी 3 गोष्टींचा विचार करा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. तुम्ही रात्री झोपत असताना तुमच्या दिवसाचे पुनरावलोकन करा, म्हणजे रेट्रोस्पेक्शन, आणि प्रशंसा करण्यासारख्या गोष्टी शोधा. तुमचा दिवसभर कृतज्ञ होण्यासाठी गोष्टी शोधा. सुरुवातीला, विशेषतः जर तुम्ही आव्हानात्मक काळातून जात असाल तर तुम्हाला खरोखरच कौतुकास्पद गोष्टी शोधाव्या लागतील. परंतु आपण जितके जास्त कृतज्ञतेचा सराव कराल तितके अधिक स्वयंचलित होते. तुम्ही जिथे पाहाल तिथे तुम्हाला सौंदर्य आणि आशीर्वाद दिसू लागतील. गोष्टी घडण्यापूर्वी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे सुरू करा. तुम्हाला हव्या असलेल्या नोकरीबद्दल कृतज्ञ व्हा, जसे की तुमच्याकडे ते आधीच आहे. तुम्हाला हव्या असलेल्या परिपूर्ण आरोग्यासाठी कृतज्ञ व्हा, जणू ते तुमचे वास्तव आहे. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी असल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात आमंत्रित करत असलेल्या प्रेमळ नात्यांबद्दल कृतज्ञ व्हा. अंतिम परिणामात जगण्याचा अर्थ असा आहे, तुमच्या भौतिक वास्तवात दिसण्यापूर्वी तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्याचा भावना जाणवणे. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्ही निर्मितीची एक न थांबणारी शक्ती बनता. आता मला एक सामान्य घटना सांगायची आहे. जेव्हा लोक या सरावाने परिणाम पाहू लागतात ते त्यांना हवे असलेले काहीतरी प्रकट करतील आणि नंतर शंका घेण्यास सुरुवात करतील. तो फक्त एक योगायोग आहे की त्यांनी खरोखरच ते तयार केले आहे. लक्षात ठेवा, कोणतेही योगायोग नाहीत.
तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या विचार, भावना आणि विश्वासांवर परिणाम करते. प्रत्येक पैलू आपल्या आंतरिक जगाचे प्रतिबिंब आहे. जेव्हा तुम्हाला सकारात्मक बदल लक्षात येतात, तेव्हा ते साजरे करा आणि त्यांच्या निर्मितीमध्ये तुमची भूमिका मान्य करा. असे केल्याने तुमच्या सामर्थ्यावर विश्वास दृढ होतो. प्रक्रियेवरील तुमचा विश्वास बळकट होतो आणि तुम्हाला आणखी उल्लेखनीय गोष्टी तयार करण्यासाठी मोकळे होतात. लक्षात ठेवा, आपण काय प्रशंसा करतो, कौतुक करतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी जितक्या जास्त ओळखाल, त्यांची कदर कराल, तितक्या चांगल्या गोष्टी तुम्ही आकर्षित कराल. आता आपल्या अभिव्यक्तींना खरोखरच सुपरचार्ज करू शकतील अशा एखाद्या गोष्टीवर चर्चा करूयात. तुझ्या शब्दांची ताकद. तुम्ही जे शब्द बोलता ते तुमच्या जीवनावर टाकलेल्या मंत्रासारखे कार्य करतात. बरे करण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी, तयार करण्याची किंवा नष्ट करण्याची शक्ती असते. इतरांशी बोलताना आणि स्वतःशी बोलताना तुम्ही वापरत असलेल्या शब्दांकडे लक्ष द्या. तुम्ही सतत तक्रार करत आहात, तुम्ही अभाव आणि मर्यादांबद्दल बोलत आहात, की तुम्ही अबंडन्स, शक्यता आणि कृतज्ञता शब्द वापरत आहात. आपण जे तयार करू इच्छिता त्यांच्याशी संरेखित होईल अशा प्रकारे बोलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. असे म्हणण्याऐवजी मला ते परवडत नाही प्रयत्न करा, सध्या माझ्यासाठी ते प्राधान्य नाही. त्याऐवजी मी खूप तणावग्रस्त आहे प्रयत्न करा, मी कृपेने आव्हाने हाताळण्यास शिकत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःशी कसे बोलता याकडे लक्ष द्या. तुमचं सर्व चर्चा तुमच्या वास्तवाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आकार देते. दयाळूपणे, प्रोत्साहनाने आणि प्रेमाने स्वतःशी बोलवा. तुमचा स्वतःचा सर्वात मोठा चीअरलीडर व्हा. या व्यतिरिक्त भूतकाळातील चिंता दूर करूया. मला समजते की तुम्हाला पश्चाताप किंवा अडथळे असू शकतात, तथापि तुमचा भूतकाळ तुमचे भविष्य निश्चित करत नाही. होय, तुमच्या भूतकाळातील अनुभवांनी तुम्ही कोण आहात हे ठरवले आहे, परंतु तुम्ही कोण बनू शकता हे ठरवत नाहीत. प्रत्येक क्षण ही एक नवीन सुरुवात आहे आणि प्रत्येक श्वास ही नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका किंवा अपयश नाही. तुम्ही तुमचे मर्यादित विश्वास किंवा जुने नमुने नाही. तुम्ही एक शक्तिशाली निर्माता आहात, जो कोणत्याही क्षणी स्वतःला पुन्हा शोधून काढण्यास सक्षम आहे. भूतकाळात राहण्याऐवजी वाढीसाठी स्प्रिंगबोर्ड म्हणून वापरा. तुम्ही कोणते धडे शिकलात, तुमच्या आव्हानांनी तुम्हाला मजबूत कसे केले आहे. तुमच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही तुमच्या अनुभवांचा कसा उपयोग करू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा भूतकाळ अशा प्रकारे रिफ्रेम करता, तेव्हा ते तुम्हाला मागे ठेवत नाही. त्याऐवजी ते परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन बनते. शेवटी ही प्रथा दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूयात. स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थी नसून आवश्यक आहे. तुम्ही रिकाम्या कपमधून ओतू शकत नाहीत. जर तुमची कमतरता असेल तर तुम्ही सकारात्मक ऊर्जा पसरू शकत नाहीत. म्हणून स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. याचा अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. यात ध्यान किंवा व्यायामासाठी वेळ काढणे, वचनबद्धतेला नकार देणे, निसर्गात वेळ घालवणे किंवा आपल्या आवडीचा छंद जोपासणे यांचा समावेश असू शकतो. स्वतःची काळजी तुमच्यासाठी जे काही दिसते ते नॉन निगोशिएबल बनवा. इतर कोणत्याही महत्त्वाच्या भेटीप्रमाणेच ते तुमच्या दिवसात शेड्यूल करा. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, तेव्हा तुम्ही इतरांना आणि तुमच्या स्वप्नांमध्ये योगदान देण्याची तुमची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवता. लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणे म्हणजे केवळ तुमचे शारीरिक आरोग्य राखणे नव्हे, तर तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याचे पालनपोषण करणे देखील आहे. तुम्ही तुमच्या मनात येणारे विचार घ्या. तुम्ही सतत नकारात्मक बातम्या आत्मसात करत आहात किंवा गप्पांमध्ये गुंतत आहात, किंवा तुम्ही प्रेरणादायी पुस्तके, उत्थान संभाषणे आणि सकारात्मक पुष्ट्यांसह तुमचे मन समृद्ध करा. मनाला बाग समजा. तुम्ही पाण्यात पेरलेल्या बिया त्यात फुलतील. आपण आपल्या मानसिक बागेत लागवड करत असलेल्या बियाण्यांबद्दल जाणून बुजून राहा. जसे जसे आपण निष्कर्ष काढू लागतो, तेव्हा मी तुम्हाला आठवण करून इच्छितो की हे कार्य एक प्रवास आहे.
एंड रिझल्ट नाही, जेथे चढ उतार असतील, जेव्हा तुम्हाला अजिंक्य वाटेल असे दिवस आणि सकारात्मक राहणे एक आव्हान असते आणि ते अगदी सामान्य आहे. तो मानवी अनुभवाचा भाग आहे. मुख्य म्हणजे या चढ उतारादरम्यान स्वतःचा कठोरपणे न्याय करणे नाही, तर करुणा आणि कुतूहलाने त्याचे निरीक्षण करणे. तुमच्या चांगल्या दिवसांवर त्या सकारात्मक भावनांना खरोखरच आलिंगन द्या आणि वाढवा. त्यांना तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी संतृप्त करू द्या. कठीण दिवसांमध्ये स्वतःशी दयाळू व्हा. लक्षात ठेवा की हे देखील निघून जाईल. तुमची ऊर्जा बदलण्यात मदत करण्यासाठी आम्ही चर्चा केलेली साधने, ध्यान, कृतज्ञता, सकारात्मक सुसंवाद वापरा. तुम्ही परिपूर्णतेसाठी प्रयत्न करत नाही किंवा तुम्हाला नेहमीच अविश्वसनीय वाटण्याची अपेक्षा नाही. तुम्ही जाणीवपूर्वक निर्मितीच्या सरावासाठी वचनबद्ध आहात. तुम्हाला काय नको आहे त्यापेक्षा तुम्हाला काय हवे आहे यावर सातत्याने लक्ष केंद्रित करणे निवडत आहात. तुम्ही प्रथा तुमच्या जीवनात समाकलित केल्यावर तुम्हाला बदल लक्षात येऊ लागतील. सुरुवातीला ते सूक्ष्म असू शकतात, थोडी अधिक शांतता, ताणतणाव चांगल्या प्रकारे हाताळू शकतात आणि दिवसभर आनंदी क्षण वाढू शकतात. परंतु कालांतराने ही प्रथा तुमच्या जीवनाचा एक नियमित भाग बनल्यामुळे बदल अधिक लक्षणीय होतील. संधी निर्माण होतील, लोक तुमच्या ऊर्जेकडे आकर्षित होतील आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला एकदा त्रास दिला होता त्यांची शक्ती कमी होईल. म्हणून आजपासून मी तुम्हाला याला तुमचा सराव करण्यासाठी आमंत्रित करतो. जीवनाच्या प्रवाहात आराम करा. प्रत्येक गोष्ट नेहमी तुमच्या सर्वांच्याच भल्यासाठी कार्यरत असते यावर विश्वास ठेवा. आणि भविष्यात कधीतरी चमत्कार घडतील अशी अपेक्षा नाही, तर आत्ताच. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या वास्तवाचे निर्माते आहात. तुम्ही निवडलेल्या कोणत्याही मार्गाने तुमच्या जीवनाला आकार देण्याची तुमच्यात शक्ती आहे. म्हणून हुशारीने निवडा. तुम्हाला सामर्थ्य देणारे विचार, तुम्हाला उन्नती करणाऱ्या भावना आणि स्वतःसाठी तुमच्या सर्वांचेच दृष्टीला अनुरूप असलेल्या कृतींची निवड करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे निवडा. कारण जेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची शक्ती खरोखर समजते तेव्हा तुम्ही साध्य करू शकत नाहीत असे काहीही नाही. पुढे जा आणि तयार करा. आराम करा, विश्वास ठेवा, चमत्कारांची अपेक्षा करा आणि तुमचे जीवन अशा प्रकारे बदलत आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ब्रह्मांड तुम्हाला साथ देण्यासाठी तयार आहे. तुम्हाला फक्त प्राप्त करण्यासाठी स्वतःला उघडायचे आहे. परिवर्तनाच्या या प्रवासासाठी आज इथे आल्याबद्दल धन्यवाद. लक्षात ठेवा, प्रत्येक क्षण नवीन आहे. पुन्हा निवडण्याची संधी, आपल्या सर्वांचेच आत्म्याशी संरेखित करण्याची आणि आपल्या स्वप्नांचे जीवन तयार करण्याची. तुम्हाला हे मिळाले आहे. आता तिकडे जा आणि तुमचा प्रकाश चमकवा. जग तुमच्या अनोख्या भेटवस्तूंची वाट बघत आहे. तुमची शक्ती आत्मसात करा, जादू उलगडू द्या आणि स्वतःला प्रामाणिकपणे जगण्याचा खरा आनंद अनुभवू द्या. थँक्यू व्हेरी मच.